आता हा रेसिपीचा व्लॉग आहे ऍक्च्युअल मध्ये. सगळं माझी ऍक्टिव्ह तुम्ही तर काही करत नाही. या गॉड खा लसूण एक्सपेन्सिव्ह कलेजी फ्राय. पुढचा ब्लॉग तुम्हाला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. स्वतः मालक स्वतः सजिस्टली स्वागत करतो. पाठून कोणतरी टोकावत आहे आणि बाजूची पण कोणतरी टोकावत आहे. स्टँड घेतलाय गाईज मी. तर तुम्हाला असा वेगळं व्ह्यू दिसत असेल, म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू असा स्ट्रेट यु नो असं. म्हणून तो आम्ही तर स्टँड घेतलाय. आज रेसिपी ब्लॉग बघायला भेटणार आहे विथ आपले पायलेंद्र पाटील आणि KPT आणि दुस्तू. तर आम्ही 4 जण आहोत आणि असा पॅन्ट मस्त होती तर हसली त्याला, तर तो आता बदलून आले. गोरी दिसतो यार. काय केलंस का? फिल्टर मारला? कायच नाही, क्लिअर आमची स्किन आहे ना, क्लिस्टर क्लिअर आहे, नॅचरल. तुम्ही जर तो आंब्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यात लास्टला आम्ही बोललेलो आहे का आम्ही सर्व नॅचरल दाखवतो. जरा शुद्ध झाला काही. तर असाच तुम्हाला हिंदी मिक्स, मराठी, इंग्लिश सगळं मिक्स या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. आता हा रेसिपीचा ब्लॉग आहे ऍक्च्युअल मध्ये. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे चिकन रेसिपी. त्याच्यात आपल्या मेन्यू मध्ये काय आहे? कसला चिकन? दह्यातला चिकन, म्हणजे दही आहे ना, दह्यातला चिकन. हा, आणि त्याच्यानंतर चिकन फ्राय. ओके. आणि कलेजी अख्खे लसूणची सुक्की. कलेजी अख्खे लसूणची सुक्की. कलेजी सुक्की अख्खे लसूणची. लसूण पायल कशी बोलते? अख्खे लसूणची सुक्की. हा, तर ऍक्च्युअल मध्ये आता गॅसची खूप टंचाई चालू आहे, कारण की युद्ध चालू आहे इराणमध्ये. तर नवगरमध्ये सुद्धा म्हणजे प्रत्येक गावात गॅसची टंचाई चालू आहे. तर आमचा विचार होता की चुलीवर बनवू, पण एंड ऑफ द मोमेंट आम्हाला लाकडच नाही भेटले किंवा कोळसा नाही भेटला, त्याच्यामुळे तर आता आम्ही बनवतोय गॅसवर. तर एन्जॉय करा, ब्लॉगचा आनंद घ्या तुमच्या कालावर. एक्सपेन्सिव्ह व्लॉग असणार आहे, कारण की एक्सपेन्सिव्ह यावर एक्सपेन्सिव्ह कलेजी सुक्का, एक्सपेन्सिव्ह दही चिकन आणि एक्सपेन्सिव्ह सिलेंडर गॅस नाही. अजून काय? एक्सपेन्सिव्ह करी वडे लग्नाला पकोडे वाला, पण आम्हाला ऐकायला आलं वडे. तर जास्त मोठा नाही, पटापट रेडी हो. काय काय दाखवते रेसिपी मध्ये, एन्जॉय करा. मॅडम काय आहे? चेक मॅरिनेट करून ठेवलाय. याच्यामध्ये आपण दह्यामध्ये चिकन टाकलाय आणि आपले नॉर्मल मसाले, आणि तो जवळजवळ अर्धा तास झाला मॅरिनेट करत ठेवलाय. ओके. आता आपण सुरुवात करूया. चिकन जो हा दह्यातला चिकन आहे, एक्सपेन्सिव्ह दह्यातला चिकन, एक्सपेन्सिव्ह कांचुबाईचा टोप आहे, आणि त्याच्यात टाकलाय ऑइल आणि गरम मसाले. येस येस. ओ गॉड, बघा कुडबुल येत. आणि हा याची मेन चव आहे, कारण की खलबत्त्यामध्ये जो आपण ठेचतो ना त्याची चव वेगळीच असते. लसूण, आला आणि मिरची आपण ठेचलेली आहे, ती आपण याच्यात टाकायचं. ओके. ओ किरकिर, आय वॉन्ट दिस किरकिर. आणि बघा हा वाला जे KPT बोलला वडे म्हणजे पकोडे, आणि दिस इज कालजेंद्र पेटेंद्र. कांदा, बटाटा, मिरची, कांदा आणि कांदा शिजायला थोडासा लगेच त्याच्यात मीठ टाकायचं. ओके. म्हणजे तुम्ही पायलचे ब्लॉग्स बघितले असतील, कारण की ती कुक होते कधी कधी रोज मला आवड नाही, रोज मी नाही बनवू शकत, पण कधी ती होते कुक, पण चव असते. जर बनवला चांगला झाला नाही झाला तरी मला सजेस्टला टेस्ट करायला द्यावं लागतं, कारण ती मला देते टेस्ट करायला. बाबा मी आज हे केलंय. आता हे शिजायला जरासा टाइम लागेल. येस. आता कांदा आहे ना तो लाल होईपर्यंत, कारण की गॅस झालेला आहे थोडासा एक्सपेन्सिव्ह, त्याच्यामुळे त्याच्यात थोडासा सोन्याचे खडे पण आपण टाकलेत. म्हणजे टाकूया, ते ठेवलेत तिजोरीमध्ये आहेत ना. तिजोरीमध्ये ते काढायला तुम्हाला कसं दाखवा?
हा हे बघा आता हा जरासा शिजवून ठेवू मग भेटते 2 मिनिटं. मोजिटो करू. गाईज बघला याला असा शेप केला गोविंदा हिने. त्याच्या मला ऍप्रन घालायचं असते. समजला. तर गाईज आता आम्ही टाकतोय टोमॅटोची प्युरी. लावलाय का? येस. थोडासा आपण कशाला नाही ना लागणार ह्यो? हात लावू. धुवलेलाच ना. नाही नाही तेव्हा टेस्ट लागल. आवडते हेंबे टेंबे. तर आज आहे गुढी पाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात. तर सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच आनंदी राहा, खुश राहा, हेल्दी राहा. येस. आणि अशीच आमचे ब्लॉग बघत राहा, ब्लॉग बघत राहा, पायलचं पण बघत राहा, Enjoy माझं पण करत बघत राहा. राहा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा. आणि असे व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. आणि पुढचा व्लॉग तुम्हाला कुठला पाहिजे ते नक्की कमेंट करा. कमेंट करा. आम्ही ट्राय करू का तो ट्राय नाही, आमच्याकडचे होतच काय पण होतं. आम्ही एवढे टॅलेंटेड आहोत का आमच्याकडचे काय पण होऊ. येस. तर नक्की कमेंट करा पुढचा ब्लॉग तुम्हाला कशावर पाहिजे तर आम्ही त्याच्यावर 100% करू. तुम्ही कमेंट करा आम्ही चूज करू कुठला बनवायचा आहे. नाहीतर ती काश्मीर ती माहित आहे ना तिने इंडियाची मॅचला गेलती ती. ओके. तर तिने व्हिडिओ बनवली. जर इंडियाची मॅच जिंकली आणि जी टॉप कमेंट असेल तिला जास्त लाईक असतील तर ते मी करीन. तर काय असेल तुम्ही काहीतरी वेगळाच केला. काय कमेंट टाकली कनी तुम्हाला इंस्टाग्राम डिलीट कर दो. तो पेज 6.9 मिलियन केला. काय यासाठी आम्ही तसं नाही बोलत. तर फक्त आम्ही सांगतोय का नाही, बाबा पण आपली कमेंट लोक चांगली आहेत. आपली लोक असं काही कमेंट करणार पण नाही. तेच पॉइंट ऑफ व्ह्यू मी थोडंसं बोलतोय का ए बघा तुम्ही कमेंट करता ती क्रिएटर तर ते त्यांच्या असं काहीतरी त्यांना सांगा का बाबा 5 लोकांची मदत करा किंवा 100 लोकांची मदत करा किंवा अन्नदान करा या किंवा काय इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करा. मग तुम्हाला क्रिएटिंग पण पाहिजे ना तुम्हाला गोविंदा पण पाहिजे तर कसं होईल. गोविंदा कसा जमाल? मग? गोविंदा आम्ही कसं करू? कसं होईल सांगा मला एवढ्या तुम्ही. वर्षाची मेहनत आम्ही कशी फुकट घालू? मग काय लय भारी. जो आंब्याचा बनवलेला असं आहे का मग ट्राय करणं बनतंय बाय. आणि हे बघा आता आम्ही हळद याला अंदाज नाही आमचा आरमार असतं काय आणि मी काही पण मसाला टाकता पण ते होते चांगला. आणि दोन स्पून जास्त नाही टाकायचा कारण की मॅरिनेशनला आपण टाकलेला आहे. यो काय माहिती आहे गरम मसाला टाकला 2 आणि नंतर गरम मसाला आणि यो आणि चाट जीपीटी नाही चाट नाही काहीतरी हाय तो टाकू. म्हणजे आम्हाला मसाले दिसतात ना ते आम्ही टाकतो. यो जरासा बिर्याणी मसाला त्याला टॉप बाय पायल पाटील बनवते साधा आहे का. आणि त्याच्यात नवीन पॅकेट आलाय. नवीन आहे 92 रुपीजचा आहे यो. 92. त्याच्यानंतर हा कसला मसाला आहे एक्झॅक्टली. चिकन मसाला आहे. तर चहा पावडर टाकलीस चिकन गाईस मसाला चिकन मसाला टाकलाय. आता यो आणि आता काय ग्रेव्ही दिसतंय. याच्यात थोडंसं पाणी टाकू आणि मग तो मसाला थोडासा शिजत ठेवू. येस. पाणी टाकलं आणि तो जो मसाला आपण बनवतोय तो शिजत ठेवूया. याच्यामध्ये आपण लसूण मिरची आणि आला आणि त्याच्यात आपण हा आहे एक्सपेन्सिव्ह पकोडा ना. एक्सपेन्सिव्ह पकोडा. येस. त्याच्यामध्ये हळद आता कसा टेक्स्चर दिसतोय बघ ना एकदम प्रॉपर. मसाला आणि 2 टेबलस्पून मसाला पुरता मीठ. ओ गॉड. चिकन मसाला आणि आता गरम मसाला. काली मिरी ती थोडीशी मी ठेचून घेतलेली होती हे टाकायची. ओ दिस इज काली मिरी गाईस. याच्याने जास्त टेस्ट येतं. म्हणजे काला होते सगळं. आता याच्यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकायचा. कॉर्नफ्लॉवर गाईज मस्त पैकी. आला टाक ना अजून. सगळं माझी ऍक्टिव्ह तुम्ही तर काही करत नाही. या टाक ना त्या टाक सांगते केपीडी बदला पायल पाटील किस्सा केपीटीवर नुसतं केपीटीवर नाही सगळ्यांना बोलते मी. सगळेच ही बसून राहिली. वॉट फ्लेवर बेसन केपीटी बोललाय म्हणून टाकलाय. मला अशी आयडिया नाही.
टाक चल. केपीटी पण शेप आहे का हो बनवतो. अजून आला टाक. ओके. हे आला टाक जरासा. आता बघा कसली साप ठेवते म्हणजे बोलते आजचा मला आवडत नाही बोलते घाण झालेली आणि एकटे असली का निस्ता पासारा ठेवते. ओ बाबा बोया निस्ता वरती करते. करपला तर करपलेला खावायला लागेल तुम्हाला. असा थोडी आहे. आहे मस्त ग्रेव्ही झाली. थांबा याच्यात आपण टॉपची ग्रेव्ही झाली काय आणि आता चिकन टाकतोय. चिकन. गॉड. आता याच्यात सध्या पाणी नाही टाकायचं असंच तो थोडा असंच शिजवत त्याच ठेवायचा. कारण की चिकनचं पाणी सुटेल. चिकनचा नाही दह्याचा. सॉरी दह्याचा पाणी सुटेल बाजू. आणि चिकनचा पण पाणी सुटत. आणि थोडासा यो बघा यो हा जो पाणी आहे याला फुल चव असते. ओ गॉड. पायल तू हात धुलस ना पण तू. आता हे दह्याचंच भरपूर पाणी होईल तर आपण थोडासा यो वाफेवर शिजून घेऊ. ओ गॉड. गॉड वॉटर टेक्स्चर बघा ना तुम्ही काय दिसते म्हणून तू हे बघ. आता यो थोडासा वाफेवर शिजू. सही एकदम टॉपचा दिसते काय ते बघा. वाव. गॅस लो कोण करते 100 वेळा. कोण करतंय एक्सपेन्सिव्ह घास आहे आधी. गाईज आता हा आपण शिजत ठेवलाय चिकन आणि त्याच्यावर 0.5 लिटर पाणी. गाईज जो आपली हवा पेज आहे आमचा नको ना तो नसेल बघितलं तर जा इंस्टाग्राम लवकर. आता केपीटी मिक्स करताय. केपीटी ते जाऊ दे. तुझे हात बघ कसं दिसतात. तुम्ही हात धुतलंच नक्की करा जा. भाकरीचा पीठ देव. कॉर्नफ्लॉवर आता ओ याचा पकडून टेक्स्चर बघा काय. थोडी कोथिंबीर पण. आता पिठाली फ्लेवर दिसतंय. सगळं नाही टाकलाय. आता आपण कालचिक बनवायला घेऊ. मंडळी आता आम्ही ठेवलाय तव्यावर टाकलाय तेल आणि आता एक्सपेन्सिव्ह कालजी पेटा रेडी होणार आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर आला आणि लसूण जरासा ठेचलाय. बाकी लसूण आपल्याला अख्खाच ठेवायचा आहे कारण की आपल्या रेसिपीचं नाव आहे अख्खा लसूण कलेजी फ्राय. अख्खा लसूण एक्सपेन्सिव्ह कलेजी फ्राय. त्यासाठी एकदम पण अख्खा नाही ठेवायचा कारण की लय मोठा आहे लसूण. मग थोडासा आपण त्याला चेची थोडासा जास्त नाही अख्खा एक चपटी एक चपटी मारतो आहे. पाणी याला ठेचाच केला. इथे एक साइडला गरम होते तेल आणि एक साइडला या आमचं सर्व चाललंय त्याच्यात टाकायचं आहे. आता आपण काय करायचं डायरेक्ट तव्यावर त्याच्यावर टाकायचा मसाला. डायरेक्ट तव्यावर माझी रेसिपी आहे. पायल पाटील रेसिपी डायरेक्ट तव्यावर मसाला. ओ गॉड. सॉरी हलद आणि थोडासा आणि मीठ. काय बोल आणि एक आमची छोटीशी गोंडस. तुझं नाव काय. तिने लसूण आणलाय रे. हे बघा आम्हाला लसूण सोडून दिला तिने. हा ना गोंडस आहे. आता त्याच्यावर आणि ही मी फर्स्ट टाइम बघलाय म्हणजे बघितलं असेल पण आपल्या इथं फर्स्ट टाइम आहे बघा. डायरेक्ट तव्यावर आहे ना. डायरेक्ट तव्यावर ठेचा म्हणजे जो आम्ही खलबत्त्यामध्ये ठेचलाय त्याला डायरेक्ट तव्यावर टाकलाय मसाला आणि हळद मीठच्या मध्ये. आणि मंडळी आता याच्यावर टाकलाय अख्खा लसूण. त्याच्यात मिरची टाकायची. ओ गॉड काय टेक्स्चर आहे कडक. कमी कोण करतोय 70. अरे तूच हात लावतेस या कोण कमी करायला आलाय. ही 4 वेळ हिनी कमी जास्त केला आणि आम्हाला बोंबलते कमी करून. भूत आला आहे कोण. कलेजी टाकायची. आणि आता टाकली कलजी पेठा. एक्सपेन्सिव्ह कलेजी पेठा. आता यो आलटी पालटी हे करायचं आणि थोडासा शिजवत ठेवायचा. मग झाली. ओ कालजी पेठा रेडी. डेंजर. पटापट झटपट ज्यांना घाई असते ना एकदम आणि कंटाळला माझ्यासारखे आळशी डोर असतात ना त्यांच्यासाठी ही रेसिपी. ऐकलं काहीच म्हणजे जी आलची ढोरं असतात त्यांच्यासाठी एकदम पटापट झटपट पटपट रेसिपी. पिंकू पण आमची शेफ आहे. आपण एकदा पिंकू सोबत पिंकूच्या फ्लॅटवर जाऊ. हा पिंकूच्या फ्लॅटवर तिथे इथं पण आपण काहीतरी रेसिपी बनवू. तो पण मजा येईल. करू शकता. ती पण एकदा तिच्याकडे ट्राय जाऊ. एक गोष्ट विसरलो यान. काय यान विसरलो. आणि आता टाकलाय थोडासा चिकन शिजला आणि त्याच्यात टाकलाय बटाटा. नाही तो तवाच टाकायचा होता.
अरे बघा आता याचा ऑलरेडी पाणी झालंय. आता आपण तो याच्यात आम्ही बिलकुल पण पाणी नाही, थोडासा आता जो गरम ठेवलेला तो टाकलाय फक्त. आता आपण जरासा ढक्कन काढून म्हणजे वरचा टाट काढून तर दह्याचं पाणी झालं. आता तो पाणी थोडासा ऑब्झर्व होऊ दे. मग तो असा गाडा गाडा लपतपीत त्याला बोलतात. लपतपीत चिकन रेडी होईल. मग जरासा लपतपीत एक्सपेन्सिव्ह चिकन रेडी होईल. आणि याच्यावरून टॉपला मस्तपैकी कस्तुरी मेथी. आणि आता टॉप अपला टाकतो मी कोथिंबीर. वाव वाव सुपर झाला. आता 5 मिनिटात रेडी. येस. आणि त्याच्यावर झाकण बिकन नाही द्यायचं, नाही तर पाणी सोडतं. असं असं ठेवायचं. तेलावरच हे करायचं. तेलावरच शिजवून आता ठेवायचं. जण बोलतात तेल किती यूज करते हे ते. आमच्याकडे याच लागतं बाबा. तेलाशिवाय आमच्याकडे टेस्टच नाही. या गोष्टीनं जरा जास्तच लागतं. तेल पाहिजे, तेलाशिवाय मजा नाही. केसाला पण आम्ही बराच तेल लावतो. तर मंडळी आता आम्ही टाकतो एक्सपेन्सिव्ह. यो कुठला चिकन आहे? चलपलीत ना काहीतरी. यो मिरमिरीत. मिरमिरी. हे केपीडी ये ना, केपीडी. तर यो आहे लेग पीस. आमच्या रॉकी सारखा. रॉकीचा लेग पीस. रॉकीचा डेसा. कोण स्लो करते गॅस? ही 5-10 वेळा आला ना या. स्लो करते, पास करते, यूज करते. फटाफट. हे बघ पटापट टाक, फटाफट. वाजलं ना मला 3. भूक लागली. ओ गॉड. प्रॉपर शिजलेलं आहे. मलाई खलबलीत चिकन एक्सपेन्सिव्ह आणि कालजी पेटा आणि हा पकोडा. बाहेर एकदम कुरकुरीत झालं ना, एकदम लजीज दिसते बघा. लजीज. ओ माय गॉड. मला लजीज. तुम्हाला आले ना, चव आली ना तोंडाला. या लवकर. फार आला रे फार. गाईज. तर मंडळी आता आम्ही जेवायला बसलोय आणि तुम्हाला डिश दिसलीच असेल. तुम्हाला हुलहुली होत आहे कारण की भूक लागली सर्वांना. लिंबू पिलतो आता गाईज आम्ही सर्वजण. लिंबू पिल्ला तुम्ही? या लिंबू घे गाईज. लिंबू घे ना यार. भाई खरंच भारी लागतंय. बघ टेक्स्चर बघा याचं. चिकन हाणलंय ना म्हणून त्याला टेस्ट लागतोय. आम्हाला नाही तर काय झालंच नाही. मध्येच ते मॅरिनेशन मध्ये हात गेलेत ना. त्याचे मला अजून चव येते. आता कालजी पेटा ट्राय करतो गाईज. कालजी पेटा असा भातात घेतो आता जरा. चीज. अरे घ्या यार सगळ्या. चीज गाईज. गाईज आता भातासोबत आम्ही आता ग्रेव्ही ट्राय करतोय. खरंच चवी मध्ये भारी झालं नाही शपथ. कांदा गाईज. सुका. सुका करी किंवा रस्सा करी. पुढचा ब्लॉग तुम्हाला